Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 27 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सिरीजमधील प्रश्नसंख्या असेल 10 आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कुणास व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदकने सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अशोक गाडगीळ. याबद्दलची अधिक माहिती बघा. व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक जाहीर कोणाला झालं? अशोक गाडगीळ. त्यांना हे कशासाठी जाहीर झालं हे पण महत्त्वाचं आहे. जलशुद्धीकरणासाठी तंत्रज्ञान निर्मिती यासाठी त्यांना हे पदक जाहीर करण्यात आलं. अशोक गाडगीळ हे भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. यांच्यासह अजून काही जणांना हे पदक जाहीर झालं, पण ही व्यक्ती भारतीय अमेरिकन आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यांच्यासह डॉक्टर सुब्रा सुरेश तसेच अजून 12 जणांना प्रतिष्ठित व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक प्रदान करण्यात आले. सुब्रा सुरेश कोण आहेत? तर राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशनचे माजी प्रमुख. ह्या 2 व्यक्ती लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 2. हत्तींच्या संख्येचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 6वा. याबद्दलची अधिक माहिती बघा. टॉपचे 10 देश घेतलेले आहेत आपण, आणि हा अहवाल कोणाचा आहे ते पण. जगात सर्वाधिक हत्ती 1 नंबरला आहे बोट्सवाना. या देशामध्ये 1,30,000 हत्ती पाहावयास मिळतात. 2 नंबरला आहे झिम्बाब्वे. 3 नंबरला आहे टांझानिया 81,000. 4 नंबरला आहे गॅबॉन 50,000. 5 नंबरला आहे केनिया 36,000. भारत लक्षात असू द्या, भारताचा क्रमांक आहे 6वा आणि भारतात हत्तींची संख्या किती आहे? 32,500. 7 नंबरला आहे झांबिया. 8 नंबर नामेबिया. 9 नंबर दक्षिण आफ्रिका आणि 10 नंबरला कांगो. बाकीच्या देशाची संख्या लक्षात नाही राहिली तरी चालते, पण भारताची संख्या लक्षात असू द्या, कारण ही महत्त्वाची आहे आपल्यासाठी. हा अहवाल कोणाचा आहे ते पण महत्त्वाचा आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक अँड द वर्ल्ड रँकिंग यांचा हा अहवाल आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नाला IMP करून ठेवा तुम्ही, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अंकुर धामा. काल आपण एक नुकताच प्रश्न घेतला होता की पहिलं पदक कोण जिंकलं होतं, आणि हा व्यक्ती आहे ज्यांनी 2 पदक जिंकलेले आहेत, ते पण एकाच स्पर्धेत, ते पण सुवर्ण. त्याच्यामुळे दोन्ही व्यक्ती लक्षात असू द्या. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा ठिकाण कोणतं आहे? हांगझू, चीन. याच्यात नेमबाजी अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं होतं, आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच व्यक्ती होती. म्हणजेच या स्पर्धेची सुरुवात कोणाच्या पदकाने झाली होती? तर अवनी लेखरा यांच्या पदकाने. आणि अंकुर धामा जे आहेत यांनी 2 सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू हा मान मिळवलेला आहे. त्यांनी T11 या प्रकारात 1500 मीटर, जे की त्यांनी 4 मिनिट 27 सेकंदात अंतर पार केलं होतं, आणि T11 प्रकारात 5000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर यामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नाला पण तुम्ही स्टार मार्क करा, कारण भारतातील पहिलं शहर आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. SDGsच्या प्रगतीचा मागोवा घेणारे भारतातील पहिले शहर कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, भोपाळ. भोपाळ हे मध्य प्रदेशमधील ठिकाण आहे. याबद्दलची अधिक माहिती बघा. SDGच्या प्रगतीचा मागोवा घेणारे भारतातील पहिले शहर, याचे आन्सर आहे भोपाळ, मध्य प्रदेश. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण स्वीकारणारे पहिले भारतीय शहर होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. 2015 संयुक्त राष्ट्रांच्या सर्व म्हणजे 193 सदस्य राष्ट्रांनी हा अजेंडा स्वीकारला होता. कोणता? तर 2030 पर्यंत SDG ध्येय पूर्ण करण्याचा. या SDG ध्येयामध्ये
17 शाश्वत विकास उद्दिष्टे आणि 169 लक्ष्य आहेत. हे 17 आणि 169 आकडे खूप वेळा विचारून झालेले आहेत, तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा प्रश्न काय, निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे किंवा कोणाची निवड करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, राजकुमार राव. यांनी न्यूटन नावाचा एक चित्रपट काढला होता आणि त्याच्यामध्ये यांनी निवडणुकीसंबंधी काय केलं होतं, जाहिरात केली होती. तर त्याच्यामुळे त्यांना या पदावर नियुक्त केलेलं आहे. याबद्दलची अधिक माहिती बघा. निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन राजकुमार राव. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी नॅशनल आयकॉन म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला त्यांना. ही घोषणा कधी केली होती? 26 ऑक्टोबर 2023ला. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार. हे पण लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कोणत्या समाजासाठी स्थापन करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, धनगर समाजासाठी. विशेषतः ही वसतिगृहासाठीची योजना आहे. ही जुनीच योजना आहे, पण या योजनेसाठी जो फंड आलेला आहे त्या फंडमधील 50 कोटी रुपये माघारी गेलेत, त्याच्यामुळे ही सध्या चर्चेत आहे. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना धनगर समाजातील जे विद्यार्थी वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. 12वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम महाविद्यालयात प्रवेश घेतलेले परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत 2019-20 आणि 2020-21 या वर्षासाठी राखीव ठेवण्यात आलेला तब्बल 50 कोटी निधी वापर न झाल्याने परत गेला आहे, त्याच्यामुळे सध्या ही चर्चेत आहे. ही योजना कशासाठी आहे हे लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 7. गोव्यात प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेबद्दल अधिक माहिती बघा, कारण ही स्पर्धा गोव्यात प्रथमच होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यालाच नॅशनल गेम्स असं म्हणलं जातं. हिची आवृत्ती किती होती? 37वी. ठिकाण आहे गोवा. गोवा मुक्तीनंतर प्रथमच या शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. उद्घाटन झालं आहे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023ला. ठिकाण पण महत्त्वाचं आहे याचं, फातोर्डा येथे सायंकाळी 6 वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. गोमंतिक किंवा गोमंतकीय क्रीडापटू कात्या कोहेल्लो हे एक खेळाडू आहेत. यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी ज्योत असते ती प्रदान केली. या व्यक्तीचं नाव लक्षात असू द्या. नॅशनल गेम्सची जी ज्योत आहे ती पंतप्रधानांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आली असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट बघा, ह्या स्पर्धा दिनांक 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान खेळवल्या जाणार आहेत. याच्यात एकूण खेळ किती आहेत? तर 43. पूर्वी 43 खेळांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता. सध्या यामध्ये किती खेळांचा समावेश आहे? तर 42. कारण की नुकताच जे व्हॉलीबॉल आहे याला या स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. या 42 खेळांपैकी 40 खेळ गोव्यात आणि 2 दिल्लीत पार पडणार आहेत. दिल्लीमधील 2 कोणते आहेत? सायकलिंग आणि गोल्फ. असा प्रश्न येऊ शकतो की नॅशनल गेम्समधून कोणत्या खेळाला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला? तर व्हॉलीबॉल आन्सर असेल त्याचं. आणि याचा समारोप समारंभ कधी असेल? 9 नोव्हेंबर 2023ला उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या उपस्थितीत. सध्या केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? तर अनुराग ठाकूर. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑस्ट्रेलिया संघाने. ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्या 2 संघाविरुद्धचा सामना झाला होता, त्याच्यात त्यांनी हा विजय नोंदवलेला आहे. सामना कोणात झालेला आहे? ऑस्ट्रेलिया नेदरलँड. विजयी संघ ऑस्ट्रेलिया, त्यांनी 309 धावांनी ही मॅच जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाने 399 रन काढले होते 8 विकेटा गमावून आणि नेदरलँडचा सर्व संघ 90 रनावर बाद झाला होता. या मॅचचं ठिकाण कोणतं आहे? अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, जे की दिल्लीला आहे आणि दिनांक 25 ऑक्टोबर 2023ला हा सामना झाला होता. समोर बघा. या सामन्याचं वैशिष्ट्य काय होतं? सामनावीर ग्लेन मॅक्सवेल यांनी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकवलं होतं 40 बॉलमध्ये, हे पण लक्षात असू द्या. आता वन डेतील सर्वात मोठे विजय बघा धावसंख्येनुसार, हे वर्ल्ड कपमधील नाही आहे, वन डेमधील आहे, हे लक्षात असू द्या. वन डेमध्ये जर कोणी विचारलं तर त्याचा आन्सर तुम्ही ऑस्ट्रेलियाच लिहा. वन डेमधील सर्वात मोठा विजय 317 धावांनी भारताने विजय मिळवला होता श्रीलंकेवर आणि हा सामना तिरुवनंतपुरम येथे पार पडला होता. आणि विश्वचषकातील सर्वात मोठा विजय 309 धावांनी ऑस्ट्रेलियाने नेदरलँड विरुद्ध नोंदवला होता. ठिकाण आहे नवी दिल्ली अरुण जेटली स्टेडियम. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. देशातील सर्वात वेगवान नेटवर्क कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, जिओ नेटवर्क. याबद्दलची अधिक माहिती बघा. देशातील सर्वात वेगवान नेटवर्क जिओ. रिलायन्स जिओने देशातील सर्वात वेगवान नेटवर्क आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्कचा मान पटकावला. जागतिक कनेक्टिव्हिटी इंटेलिजन्स एजन्सी ओकला हिनं एक स्पीड टेस्ट घेतली होती. या स्पीड टेस्टमधील सर्व 9 पुरस्कार जिओला प्रदान करण्यात आले. सध्या भारतात असलेल्या 5G नेटवर्कपैकी 85% नेटवर्क जिओने तैनात केलेले आहेत, हे पण लक्षात असू द्या. हाही प्रश्न येऊ शकतो की भारतातील 5G नेटवर्कपैकी 85% नेटवर्क स्थापन करणारी कंपनी कोणती? तर जिओ. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिल्या नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, गुजरात. हे कोणाच्या हस्ते केलं आणि ठिकाण कोणतं आहे? दोन्ही प्रश्न क्रिएट होऊ शकतात. देशातील पहिल्या नॅनो लिक्विड DAP प्लांटचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले, जे की सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत आणि ठिकाण आहे गुजरात. असाही प्रश्न येऊ शकतो, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा काय आहे ते. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अवनी लेखरा. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. टाटा लिटरेचर फेस्टिवल कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.